व्यासपीठावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की अरबाज पठाण याला प्रोत्साहन देण्यासाठी व भविष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या शुभेच्छांची गरज आहे. आपण त्यांना शुभेच्छा द्याव्या. तो रास्ता ना मोड़ना, जो मन में हो ख्वाब वो ना तोड़ना. हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें, बस सितारे छूने के लिए कभी जमीन ना छोड़ना, कभी जमीन ना छोड़ना. धन्यवाद सर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मैं मेरे 2 शब्द समाप्त करती. धन्यवाद मॅडम. सोनेरी पहाट आणि चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन जरूर घ्यावे. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर शाहिदजी शेख यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय शाहिदजी शेख सर. आदरणीय श्री हेडमास्टर श्री रवींद्र तायडे सर, पवार सर, निकम सर, मुदिराज मैडम, पेरेंट्स तथा टीचर्स एसोसिएशन के यास्मीन मैडम, मुदिराज मैडम, यहाँ पर उपस्थित सभी शिक्षकगण, अभिभावक और मेरे छात्र मित्रों, क्या आप लोग सुनना चाहोगे हम क्या कहना चाहते हैं? बच्चों, आप सुनना चाहोगे? तो सुनाई देने के लिए आपको थोड़ा शांत रहना पड़ेगा, तो सुनाई देगा. रहोगे? मैं यहाँ पर, क्योंकि अभिभावक भी बड़ी संख्या में यहाँ पर उपस्थित है, मैं सिर्फ छात्रों को गाइडेंस नहीं करना चाहूँगा, थोड़ा और एक स्टेप आगे आकर कहना चाहूँगा. क्योंकि सर जनरली देखने में ये आया है, मेरी मिसेस भी लेक्चरर है और होता ये है कि बच्चों की परफॉर्मेंस जब अच्छी नहीं होती उस समय अभिभावकों को ये लगता है कि इसका पूरा रिस्पॉन्सिबल स्कूल है. ये एक आरोप है जो पूरी तरह से गलत है. इसका मैं आपको कारण बताऊंगा. अभिभावकों को, स्पेशली आपके लिए, पेरेंट्स के लिए, कि बच्चों का जो समय रहता है 24 घंटे का, इसको हम 3 पार्ट्स में डिवाइड करते हैं. 8 घंटा स्कूल में, 8 घंटा घर में और 24 घंटा वे खुद के साथ रहते हैं. तो जितनी रिस्पॉन्सिबिलिटी स्कूल की होती है उतनी ही रिस्पॉन्सिबिलिटी अभिभावकों की या पेरेंट्स की होती है कि वो बच्चों की अपब्रिंगिंग पर कितना स्ट्रेस करते, कितना एम्फोसाइज करते हैं. तो बहुत इम्पोर्टेंट बात है. छोटे बच्चों में उत्साह इतना अधिक है जो झलक रहा है यहाँ पर. तो थोड़ा अगर शांत कराए तो कम से कम वो बाकी वाले लोग सुन लेंगे जो सुनना चाहते हैं. बेटे बेटे सावधान. आता ये प्राइमरी के बच्चे बिल्कुल आवाज नहीं आएगा, नहीं तो घर पे जाना पड़ेगा. सुनो ध्यान से. पार्टी मांगे सरल बसा. अरे आदरणीय हेडमास्टर तायडे सर और बाकी सभी स्टाफ को
मैं यहाँ पर इस स्नेह सम्मेलन के उपलक्ष्य में उनको मैं शुभकामनाएं दूंगा कि छात्रों में शिक्षा के अलावा जो गुण होते हैं उसको यहाँ पर रखने के लिए मंच उपलब्ध कराया है और ये बहुत इम्पोर्टेंट होता है। अभी हम देखते हैं सर, मुझे ये लगता है कि एजुकेशन के ऊपर आप जितना बल देते हो उतना ही इम्पोर्टेंस आपको एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ पे देना चाहिए, क्योंकि अभी जो ज़माना है सिर्फ आपके परसेंटेज का नहीं रहा। आप देखोगे कि 10th-12th का साधारण बच्चा, ग्रेजुएशन का साधारण बच्चा 75, 80, 90% के लगभग मार्क्स लाता है, लेकिन जब इंटरव्यू फेस करता है उस समय वो फेल होता देखा गया है। उसका कारण ही ये है कि इन्होंने सिर्फ बुक्सिस्ट एजुकेशन जो रहता है उस पर एम्फेसाइज किया है और पर्सनालिटी या ओवरऑल डेवलपमेंट जो है इसके ऊपर वो लोग मेहनत नहीं करते हैं। कारण ये होता है कि फेलियर उनको देखने में मिलता है। एक थॉमस एडिसन का नाम सभी ने सुना होगा। आप लोग जानते हैं कि थॉमस एडिसन की जो लगन थी वो किस प्रकार की थी। पहली बार उन्होंने बल्ब का इन्वेंशन किया था, आविष्कार किया था, लाइट के बल्ब का। उस समय उन्होंने आगे जब लोगों को प्रकट किया कि हमने एक लाइट का बल्ब बनाया है जिससे उजाला प्रकाश आता है, और ये इतिहास के अंदर एक बहुत इम्पोर्टेंट इस तरह का अनुसंधान सिद्ध होने जा रहा है। तो किसी ने उनसे पूछा कि एडिसन आपने कितने अटेम्प्ट लिए हैं ये बल्ब बनाने के लिए। एडिसन का रिप्लाई था सर कि मुझे टोटल 53 अटेम्प्ट्स लगे हैं, उसके बाद मैं ये बल्ब बना पाया और आपको आज प्रकाश दे रहा हूँ। उस क्लिष्ट बुद्धि वाले व्यक्ति ने कहा कि आपको ये नहीं लगता है कि आप 52 टाइम्स असफल हुए और सिर्फ सफलता एक ही बार मिली है। ये रियलिटी है कि 52 टाइम्स वो फेल हुए थे और सिर्फ एक बार सफलता उनको मिली थी। लेकिन एडिसन का जो आंसर है, पॉजिटिव आंसर, ये टीचर्स को, अभिभावकों को, स्टूडेंट्स को हमेशा याद रखने ऐसा उन्होंने कहा था कि मैंने इससे सीखा है इस धरती पर मेरे अलावा कोई भी ये बात नहीं जानता कि कौन से 52 तरीके हैं जिससे बल्ब नहीं बनता है। तो ये सिर्फ सफलता को श्रेय नहीं जाता है, जो असफल आप होते चलते हैं ये सफलता की दिशा में एक एक कदम होता है। और बच्चे जो यहाँ पर सर ने बताया, मुझे 8, 9, 10 के बच्चे भी हैं। करियर के लिए यहाँ से आपकी शुरुआत होती है, आप चुनिए। और पेरेंट्स से मैं स्पेशली कहूँगा कि आप बच्चों की स्टडी पर जितना ख्याल देते हो उतना ही उनके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ पे दीजिए, पर्सनैलिटी डेवलपमेंट पे दीजिए। और आप, क्योंकि बच्चे आपके साथ स्कूल से ज़्यादा समय आपके घर पे बिताते हैं, आप लोग उनके अंदर जो प्रतिभाएं हैं उसको पहचानिए। हर व्यक्ति, हर बच्चा पढ़ाई के अंदर एक्सपर्ट नहीं होता है, उसकी प्रतिभाएं पहचानिए और उस हिसाब से आप उनको आगे एनकरेज कीजिए। अभी कुछ वर्षों पहले तक एक ट्रेंड हमारे पास भारत में चल रहा था कि जो भी अभिभावक उठता था वो यही सोचता कि मैं बच्चों को इसलिए पढ़ा रहा हूँ कि मैं या तो उनको इंजीनियर बनाऊँ या फिर डॉक्टर बनाऊँ। तो इंजीनियर और डॉक्टर ऐसे दो ही फील्ड तब भी नहीं थे और आज भी नहीं है। इंजीनियरिंग का तो मुझे लगता है कि क्रेज़ बहुत बुरी तरह से अभी उतर गया है और इंडिया के अंदर अभी जॉब्स के प्रॉब्लम हो रहे हैं इंजीनियर्स को, तो ये बहुत सारे विदेश जाकर जॉब कर रहे हैं। तो ये वो पेरेंट्स जिन्होंने इंजीनियर बनाने के लिए बच्चों को इतनी मेहनत की है, आज वो बच्चे दूसरे पेशे के, ट्रेडिशन के, प्रोफेशन के मुकाबले में आज वो लोग अनकॉम्पिटिटिव इस तरह के बनकर सामने आ रहे हैं। तो आप सिर्फ मेडिकल और इंजीनियरिंग पे जोर ना देते हुए बच्चे में क्या प्रतिभा है उसको पहचानिए और उस अनुसार आप बच्चों को एनकरेज कीजिए, उनके जो गुण हैं उसको बढ़ावा दीजिए और इस तरह से आप देश के लिए आगे चलकर एक रिस्पॉन्सिबल नागरिक आप बना पाओगे। ताड़े सर ने यहाँ मुझे बुलाया
मैं उनका धन्यवाद करता हूँ और आप सभी ने मेरे जो 2 शब्द थे सुने, इसके लिए मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. खूप मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आम्हा विद्यार्थ्यांना केलेलं आहे. जर तुम्हाला एका वर्षाचे नियोजन करायचे असेल तर शेती करा, 10 वर्षाचे नियोजन करायचे असेल तर झाडे जगवा आणि 100 वर्षांचे नियोजन करायचे असेल तर माणसे जोडा. असेच आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकांची नेहमी सांगड घालणारे आदरणीय तायडे सर या ठिकाणी आपणास अध्यक्षीय समारोपातून शुभेच्छा देतील. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. गुड मॉर्निंग. सलाम वालेकुम. शुभ प्रभात. शुभ प्रभात. आज आपल्या या महाराष्ट्र हिंदी विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह सम्मेलन. बैठे बैठे सावधान. खाली 2 मिनट में आपका कार्यक्रम चालू होने वाला है. आपका उत्साह बहुत ही झलक दिखाई दे रहा है मेहमान को. खाली आपको 2 मिनट शांत बैठना है. 2 मिनट के अंदर आपका जो मेन प्रोग्राम है गैदरिंग का वो शुरू होने जा रहा है. प्लीज साइलेंट, एकदम साइलेंट. जब तक तुम साइलेंट नहीं बैठेंगे तब तक मैं भाषण चालू नहीं करूंगा. फिर आपको शांत बैठना है. 2 मिनट, ओनली 2 मिनट. चालू करूं क्या अभी? शांत बैठेंगे? प्रॉमिस. आज आपल्या या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन संपन्न होत आहे आणि यासाठी माझे गुरु आदरणीय परम आदरणीय शाहजी शेख सर, डॉक्टर रफीक झकरिया एज्युकेशनल कॅम्पस या ठिकाणी ते मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि आता MGM या ठिकाणी सुद्धा ते पत्रकारिता धडे विद्यार्थ्यांना देत असतात. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुरेशजी पुरी सर हे सरांचे PhDचे गाईड आहेत आणि सर माझे गुरु आहे असा हे आमचा रिश्ता आहे. आणि त्यामुळे सरांचे संबंध या आपल्या शाळेशी संस्थेशी जोडलेले आहे. सरांच्या कार्याचा महिमा सुद्धा आगाध आहे हे थोरात मॅडमने सांगितलेलं आहे. आणि केवळ एकाच रिंगमध्ये सरांनी माझा फॉर्म रिसीव केला आणि मला तात्काळ होकार दिला. त्याबद्दल शाळा प्रशासन सरांचं खूप खूप आभार व्यक्त करत आहे. मित्र हो, मोठ्या माणसाचा वेळही मोठा मौल्यवान असतो. आपल्या शाळेमधील वार्षिक स्नेह सभेसाठी शाळेत सर वेळात वेळ काढून अतिशय व्यस्ततेमधून त्या ठिकाणी उपस्थित झाले. विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारं हे महान असं व्यक्तिमत्व आहे. उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर वार्षिक स्नेह संमेलन कशासाठी असते याचा उद्देश सुद्धा सरांनी थोडक्यामध्ये सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त गुण, कलागुण त्यामधील न्यूनगंड दूर व्हावा, त्यांना गोडी लागावी शिक्षणाची, याबद्दल सुद्धा सरांनी चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आज आपण पाहतो की बऱ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन जर घ्यायचं असेल एक प्रशस्त हॉलमध्ये ते घेतात. संत एकनाथ असेल तर आपले रंगमंदिर असेल किंवा सिडकोचं नाट्यगृह
अशा मोठ्या मोठ्या हॉलमध्ये ते गॅदरिंग घेतात, परंतु गायडन्स करतात त्यांच्याशिवाय गॅदरिंग ही कल्पना सध्या अशक्य आहे. महाराष्ट्र हिंदी विद्यालय सदैव त्यांचे ऋणी राहील. महाराष्ट्र आणि हिंदी, महाराष्ट्र म्हणजे ममतेने शिकवतो, येथे गुरु आमच्या सर्वांसाठी महाराष्ट्र मला मो. त्यानंतर हा देतो केव्हाही शिष्याला स्पर्धेत टिकण्यासाठी. महाराष्ट्र नंतर राबतो दिनरात फवारणी करा संस्काराची. राष्ट्र आणि राष्ट्र घडवितो सर्व धर्म समभावाच्या इथे. हिंदीचा विश्वव्यापी प्रचार करतो आम्ही इथे. दीपस्तंभासारख्या परिश्रमाची आरती करतात. त्याचबरोबर नवीन पिढ्याच्या हातामध्ये परिवर्तनाचा सूर्य देतात. आज आमच्या या गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये 36 प्रकारची गाणी, 36 प्रकारचे विविध कला गुणदर्शन या ठिकाणी आहेत. आणि आता 1 तारखेला भीमा कोरेगावचा जो उत्सव आहे, त्या पुन्हा एकदा आमच्या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो. शाळेत सर या ठिकाणी आले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्रसंचालन श्रीमान गायकवाड सर सांभाळतील. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्र, तो अतिशय उत्कृष्ट गायक देखील आहे. आपण सर्वजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पुन्हा एकदा हमजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच फरमान खान इयत्ता 3री. मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की याला देखील पुष्पगुच्छ पेन देऊन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. पुन्हा एकदा आपण त्याला सर्वजण वाढदिवस शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. अगदी तशीच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची, ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची. बेटे बेटे सावधान. आयुष्यातल्या आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका असावा, अडचणी उंदरा इतक्या असाव्यात. आयुष्य त्यांच्या सोने इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावे. आजचा हा आपला सांस्कृतिक कार्यक्रम तितकाच गोड व्हावा म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाने होणार आहे. गीताचे बोल आहे, या रे या सारे या. विद्यार्थी मित्रांनो, बैठे बैठे सावधान. आता सर्व पालकांना विनंती आहे की कोणी शूटिंग घेणार नाही. आपल्या मोबाइल मध्ये या ठिकाणी यहाँ पर शूटिंग कैमरा लगा हुआ है. कोई भी अपने मोबाइल में शूटिंग नहीं लेंगे. कोई भी छात्र या पालक सभी को विनती है कि कोई भी अपने मोबाइल में शूटिंग ना ले. सभी को जो गाना है अपने बच्चे का वो आपको मिल जाएगा. और एक बार प्रोग्राम शुरू होने के बाद शूटिंग कैमरा के सामने से कोई भी ना जाए. तो तर मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी विशाखा भालेराव
या ठिकाणी गणपती वंदना या ठिकाणी ती आपलं नृत्य सादर करणार आहे. या रे या सारे या. जोरदार टाळ्या. आपण प्रत्येक जण म्हणत असतो की आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यावे. असं शुभ दिन आयो हे गीत घेऊन येत आहे प्राची कदम. चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी आपली नृत्य कला सादर करणार आहेत. गीताचे बोल आहे बम बम बोले बम बम बोले. बैसाखी डान्स असणार आहे. त्यांनी तयार राहायचं. या
पंजाब प्रांतामध्ये जाणार आहोत. पंजाब प्रांताची संस्कृती आपण या ठिकाणी बघणार आहोत. भांगडा नृत्य इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी घेऊन येत आहे. भांगडा नृत्य फोटोग्राफर्स साहेबांना विनंती आहे की जे काय फोटो काढायचे महको तो ऐसा कि सारा बाग खिल जाए. ताली बजाओ तो ऐसी कि सभी बच्चे खुश हो जाए. जोर से तालियां. आपल्या साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी त्या शेतकरी नृत्य घेऊन येत आहे. इयत्ता 6वीचा विद्यार्थी गौरव जिरे. शेतकरी नृत्य झुंजमुंग पाट झाली झुंजमुंग पाट झाली वेला लाली आली वेला लाली आली विरती रानात पाखर हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालर
गेला बळीवची धून आलं मेघाचं फिरून गेला बळीवची धून आलं मेघाचं फिरून
शूटिंग डाले। कृपया करके सभी ने शांत बैठना है। आओ झुककर सलाम करें उनको, आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में यह मुकाम आता है। खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है, खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है। ऐसा देशभक्ति पर गीत लेकर आ रहे इयत्ता 7वीं की छात्राएं। देश मेरा रंगीला, देश मेरा रंगीला। अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती, एकच राजा छत्रपती। अशा छत्रपतींचे गुणगान गाण्यासाठी, त्यांच्या बुद्धीपेक्षा युक्तीची श्रेष्ठता दाखवण्यासाठी 8वी चे विद्यार्थी गाणं सादर करत आहे युगत मांडली। समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आवाज करायचा नाही। बेटे बेटे सावधान। समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आवाज करायचा नाही। अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती मी हुशार, अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती मी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पाय, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पाय। हो काही सांगता नाही, अरे मग काय गड हो किंवा बसला हाय ना गणिम, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं, काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली, काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली। बघा बघा युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, पत्ताची मन तिच्या घेण्यात वर झाली, तत्वाची भेट सुरू करा आता राजांच्या मनीचं कचऱ्याचं नियोजन। आपल्या हिंदी भवनचा कचरा साफ करण्यासाठी येत आहे घंटागाडी। गाड़ी वाला आया है कचरा निकाल। सभी ने अपना अपना दिमाग में जो जो कचरा है वो निकाल के रखना है और अपना दिमाग शांत रखकर ये गाना सुनना है। तो ये इयत्ता
पहली से चौथी के छात्र यहाँ पर गाड़ी वाला आया है कचरा निकाल ये गीत यहाँ पर प्रस्तुत करने वाले हैं। सभी ने गीत से पहले जोरदार तालियों से उनका हौसला बढ़ाना है। आमच्या चिमुरड्यांना आपल्या टाळ्यांची साथ द्या, आपल्या टाळ्यांची साथ द्या. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तोंड बंद. फक्त टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. बेटे बेटे सावधान. मामांना विनंती आहे की त्यांनी गेट लावून घ्यायचा आहे आणि जे उभे आहे त्यांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे. सर्व पालकांना विनंती आहे की आपली बसण्याची व्यवस्था आहे, कृपया आपण बसून घ्यावे. ही आपल्या मुलांची कला आहे.
मेरी शान नववीची विद्यार्थिनी या ठिकाणी नृत्य सादर करणार आहे. वो देश मेरे तेरी शान है. यानंतर ब्राझील डान्स राहणार आहे. नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृती मिळणार नाही. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक प्रमुख पाहुणे होते ते आदरणीय शाहिदजी शेख सर यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तायडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ व शाल देऊन या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय वाघमारे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय किरणजी पवार सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परिश्रमाची आरती गातात येणाऱ्या पिढ्यांच्या हातात होत आहे. ब्राजील डांस आवाज ऐसे दो सोए हुए को होश आ जाए. आवाज ऐसे दो कि सोए हुए को होश आ जाए. ताली ऐसी बजाओ सामने वालों को जोश आ जाए. सामने वालों को जोश आ जाए. प्राथमिक विभागाचे विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं नृत्य सादर करणार आहे.
या ठिकाणी आलेले इयत्ता 6वीचे विद्यार्थी ते म्हणताय की आमचा नाद करायचा नाही. ते जे गीत घेऊन येत आहे ते गीत आहे ओ शेठ. वाढणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जीवन हे खूप अनमोल आहे आणि हे जीवन आपल्याला एकदाच मिळतं. ते जीवन आपण कसं जगायचं, कसं व्यतीत करायचं हे आपण चांगलं जाणतो. म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी घेऊन येत आहे जिंदगी खूबसूरत आहे, जिंदगी खूबसूरत आहे. हे नृत्य या ठिकाणी या मुली या ठिकाणी साजरा करणार आहे. छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो. छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो. तो यार क्या बात है, दिल में उजाला हो, खुद को संभाला हो. तो यार क्या बात है. यही जीना है, यही जीना है, यही जीना है, यही जीने की सूरत है. जिंदगी खूबसूरत है, जिंदगी खूबसूरत
बात है, छोटे छोटे सपने सपने वो अपने हो, तो यार क्या बात है। सुख अपना जो बांट दो जाके पलट आता है, दुख का दुख हम क्यों करें, बांटे घट जाता है। सुख अपना जो बांट दो जाके पलट आता है, दुख का दुख हम क्यों करें, बांटे घट जाता है। मैं खुशियों को बांट हम की किसे जरूरत है, जिंदगी खूबसूरत है। छोटे छोटे सपने सपने वो अपने हो, तो यार क्या बात है। नील गगन की ओट में प्यासा है हर कोई, चांद सितारे सूरज इंसान सबको गिला है कोई। नील गगन की ओट में प्यासा है हर कोई, चांद सितारे सूरज इंसान सबको गिला है कोई। वह सब अधूरे हैं, सबकी कोई जरूरत है, जिंदगी खूबसूरत है। छोटे छोटे सपने सपने वो अपने हो, तो यार क्या बात है। महाराष्ट्र बघितला, हिमाचल प्रदेश बघितला, आता आपण जाणार आहोत मद्रासमध्ये. एक प्राथमिक विभागाचे विद्यार्थी घेऊन येत आहे लुंगी डान्स. थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोको में तुम्हें लस्सी मिला के, आ जाओ